अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे। तब्बल 11 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागतोय। 20 ऑगस्ट 2013 या रोजी सकाळी 7:15 वाजताच्या दरम्यान पुण्यामध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावरती दाभोलकर यांच्यावरती गोळीबार करत त्यांची हत्या करण्यात आली। या प्रकरणामध्ये 5 आरोपींच्या विरोधात खटला चालवण्यात आला। वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरकर, शरद कळसकर, वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे हे आरोपी आहेत। यापैकी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हे सध्या जामिनावरती बाहेर आहेत। विशेष सत्र न्यायाधीश पी जाधव आज नेमका काय निकाल देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर दाभोलकर हत्या प्रकरणाच्या घटनाक्रमावरती आपण एकदा नजर टाकूयात। पुण्यातल्या सीबीआयच्या विशेष न्यायालयामध्ये निकालपत्राचं वाचन होणार आहे। 20 ऑगस्ट 2013 रोजी मॉर्निंग वॉकला गेलेले असताना डॉक्टर दाभोलकर यांच्यावरती गोळ्या झाडण्यात आल्या। सुरुवातीला पुणे पोलिसांकडून तपास झाला, त्यानंतर पुणे पोलिसांनंतर प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला। दोन्ही यंत्रणांचा तपास चुकीचा ठरल्याचं पुढे निष्पन्न झालं। आधी अटक करण्यात आलेल्या आरोपींना सोडून द्यावं लागलं। MM कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येचे धागेदोरे सनातन संस्थेशी असल्याचं कर्नाटक पोलिसांनी सांगितलं। कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केलेल्या आरोपींकडून दाभोलकरांच्या हत्येचा उलगडा झाला। कर्नाटक पोलिसांनी ही माहिती सीबीआयला दिली आणि अटक सत्र सुरू झालं। सचिन अंदुरे, शरद कळसकर, डॉक्टर वीरेंद्र तावडे, विक्रम भावे, संजीव पुनाळेकर यांना हत्ये प्रकरणामध्ये अटक करण्यात आली। वीरेंद्र तावडेवरती डॉक्टर दाभोलकर यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे। शरद कळसकर आणि सचिन अंदुरकर यांच्यावरती डॉक्टर दाभोलकर यांच्यावरती गोळ्या झाडल्याचा आरोप आहे। संजीव पुनाळेकरनं आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे। विक्रम भावेवरती हत्येसाठी वापरलेलं पिस्तूल ठाण्याच्या खाडीमध्ये फेकून नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।